मागील एक महिन्यापासून जे इलेक्शन चालू होतं त्या सगळ्या वेळोवेळी मला मदत करणारे ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो ते माझे काका आप्पासाहेब हत्तुरे सर, माझे वडील, माझे दैवत श्रीशैल मामा हत्तुरे, माझे छोटे काका जे माझ्या आयुष्यभर पाठीमागत खांद्यावर हात ठेवून उभे आहेत ते वैजनाथ हत्तुरे सर व माझे सगळे भाऊ लोक आणि ह्या सगळ्यांसोबतच ज्यांच्यामुळे आज मी इथं दिसतोय, ज्यांनी मला हे सगळं निवडणुकीचं लढण्याची ताकद दिली, ज्यांनी मला खसताना सुद्धा निवडणूक कसं लढायचं आणि ही निवडणूक आमची नाही तर तुमची नाही तर ही आमची निवडणूक आहे म्हणून हे लढणारे माझे सगळे मित्रमंडळ आणि माझे मतदार बंधू, खरंच त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त केलं तर ते कमीच आहे. मागील अनेक दिवसापासून ते झटतायत, ते प्रयत्न करतायत, त्यांच्या कष्टाला हे न्याय मिळालं आणि हे विजय माझा नसून हे माझ्या प्रभागवासियांचं. एवढं बोलून राष्ट्रवादी पक्षात मी हे निवडणूक एका विकासाच्या मुद्द्यावर, एक आपल्या सोबत असणाऱ्या प्रभागातील कौटुंबिक संबंधावर, आपल्या सर्वांच्या विश्वासावर उभा होतो. त्यामुळे ही निवडणूक जेवढी तगडी होती तेवढीच ह्या सगळ्यांनी सोपी करून दाखवली. दादा, विजय आपलं पहिल्यापासून जेव्हा तुम्ही प्रचार सुरू केला, गाव एरियामध्ये फिरला, तेव्हा आपलं वाटत होतं की बाबा आपला विजय होईल. काय नेमकं काय आपल्या मी मनात? जसं प्रभागात फिरू लागलो, जसं मी माझ्या केलेल्या कामाचे लोक भेटू लागले, माझ्या मतदारसंघाचे लोक सतत मी संपर्कात असल्यामुळं मला माझ्या निवडणुकीच्या प्रचारावेळी मला विजयाची आरती केली गेली, ती म्हणजे माझ्या मतदारसंघाकडून. मी खरंच त्यांच्यामुळं मी तेव्हाच मला लक्षात आलं की आपण ज्या गोष्टी घडल्यात आपल्यासोबत त्याचं सगळं न्याय हे जनता देईल. कार्यकर्ते खूप वेडे झालेले आहेत, आक्रोश होत आहे, गुलाब आहेत. काय सांगाल कार्यकर्त्यांना? खरं तर मी त्यांना थांबवू शकत नाही, कारण हे ह्यासाठी मी जेवढं झटलो नसेल तेवढं ते झटलेत. त्यामुळं हे यश आणि हे उत्साह हे माझ्यापेक्षा जास्त त्यांचं आहे. त्यामुळे हे विजय त्यांचा असं मी जाहीर. शेवटचा प्रश्न दादा, कशा प्रकारे आता विकास होईल, काय ध्येय धरून येत आपण? जे मागील 5, 7, 9 वर्षांनी, म्हणजे 5 वर्ष माझ्या कार्यकाळाचे, 4 वर्ष प्रशासनाचे, ह्या 9 वर्षात जे आमच्या प्रभागाने विकास बघितलाय, मी ह्याच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवेन. का? कारण आता अजितदादांचं पक्ष आहे, अजितदादांजवळ निधी आहे आणि आमच्या महापालिकेत आम्ही सत्तेत राहू एवढा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, भाजपने कुठे कुठे एक सीट गमावलेली असं वाटतं तुम्हाला? आता मी ह्याबद्दल मी पहिल्या दिवसापासून बोलत नाही आणि आजही बोलत नाही, कारण मी प्रामाणिक कष्ट केलं, माझं काम, माझ्या परिवाराचं काम, ह्याला बघून लोकांनी न्याय दिला. शुभेच्छा.